हाय, गुड मॉर्निंग. तू पण म्हण गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हण. गुड मॉर्निंग. हा, माझी मम्मा ऑफिसला गेली आणि माझे पप्पा पण ऑफिसला गेले नूडल्स खायचं. आणि मग मला नूडल्स खायचे आहेत. आई बरोबर बसून नूडल्स खायचे आहेत. आणि मग एकटाच असतो असला विरेन बसला की कसा शांत बसतो. आणि विरेन कोण येणार आहे? विरेनला खाऊ घेऊन कोण येणार आहे? कोण येणार आहे विरेनला खाऊ घेऊन? विरेनला खाऊ घेऊन बाबा येणार आहेत. सरळ बसा. विरेनला अशी मस्ती करायची असती एका जाग्यावर बसून. आणि कोण येणार आहे सांग? बाबा येणार आहेत. तर आता झाल्यात शाळा सुरू. विरेनला असं वाटतंय की मम्मा गेले ऑफिसला, बाबा गेले ऑफिसला आणि आपल्याला फक्त मस्तीच करायची आहे. शाळेत जायला नको नको वाटतं. तर शाळा सुरू झाल्या खूप दिवस सुट्टी घेतल्यावर कुणाला असं वाटलं की आपण शाळेतच नको जायला. कारण आम्ही पण त्यावेळेला शाळेत जायचो ना. एक दिवस सुट्टी घेतली की अपराध्यासारखं वाटायचं. आणि नंतर मग शाळा चालू झाली की मग पहिल्यांदा शाळेत जाताना उत्साह असायचा. पण मधनच शाळेत जर एक दिवस सुट्टी घेतली तर येणाऱ्या दिवसाला एक दिवस सुट्टी घेतल्यावर येणारा दिवस असतो ना आजचा उद्याचा, की मग त्यावेळेला असं अपराध्यासारखं असं वाटायचं की अरे आपण एक दिवस शाळा बुडवली. पण तसं नाही. मग कुणी हा अनुभव फील केला शाळा सुरू झाल्यावर? कुणाला असं आपले पहिले दिवस आठवतायत ते नक्की कमेंटमध्ये सांगा. म्हणजे रोजचं रुटीन असल्यावर कसं असतं, उन्हाळ्याची सुट्टी संपल्यावर सगळ्यांची धावपळ चालू झाली आणि सगळ्यांचे मग एक महिना सुट्टी घेऊन झाल्यावर मग तेच पोरांचं रुटीन, डब्यांचं रुटीन. मग तुमच्याकडं पण धावपळ चालू झाली का अशी? शाळा, रोजचे डबे, रोजचे रुटीन. महिनाभर सुट्टी घेऊन झाल्यावर आपला अंगाला आराम पडलेला असतो आणि परत नवीन रुटीनला हे करताना तेवढाच उत्साह असतो आणि थोडासा आळस पण असतो. तर कोण कोण उत्साह आहे आणि कोण कोण आळशी झालंय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ.